विश्वनाथ पवार हे नाव राजकीय पटलावर नवीन जरी असले तरी ते वयाच्या 21व्या वर्षी गावचा सरपंच झालेले व्यक्ती आहे आणि वयाच्या 21व्या वर्षी ज्या लहान वयात एवढं राजकीय आर्थिक सामाजिक कार्य त्यांनी एवढं करून ठेवले 21 वयापासून आज त्यांचं वय नाही म्हणजे तर 30-35 असेल 10-15 वर्षाचा प्रदीर्घ कालावधी त्यांचा आहे। या दरम्यान त्यांनी फक्त राजकारण म्हणून काम केलेलं नाही। गेली 7 वर्षे ते आपल्या भागात शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्रीडा सगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे। कुस्तीची स्पर्धा घेणे क्रिकेटला व्हॉलीबॉलला मुलांना सक्रिय सहभाग कोणत्याही अडीअडचणीला सगळ्या भागात आपल्या जे सीए मतदारसंघात म्हणा सीए मतदारसंघ सोडून वारणा कोडोली मांगले या भागात देखील त्यांनी आर्थिक आणि सगळी मदत त्यांना लोकांना कार्यकर्त्यांना केलेली आहे। त्यामुळं आत्ताच्या ह्या सीए मतदारसंघाच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत विचार जर केला तर आता 1-2 महिने 3 महिन्यापूर्वी उमेदवारांनी प्रचाराची तयारी केलेली आहे। पण विश्वनाथ पवार या व्यक्तीने गेली 7 वर्षे स्वतःच्या खर्चानं पक्षाचा कुठलाही पाठबळ नसताना स्वतःच्या खिशातले पैसे त्यांनी गेली 7 वर्षे या भागात सगळ्या संपर्कात राहून खर्च केलेला आहे। त्यामुळं वैयक्तिक विश्वनाथ पवार हे नाव असं आहे की लहान मुलापासून 7 वर्षाच्या मुलापासून 60-65 वर्षाची 70 वर्षाच्या वयस्कर लोकांपर्यंत एवढं नाव सरपंच फेमस झालेलं आहे की काही आता काळाची आता गरज म्हणला तर निकाल आत्ताच तसं बघितलं तर आत्ताच विश्वनाथ पवारला बोलायला लागलेला आहे का तर त्यामागं त्याचं काम सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात जे कार्य केलेलं आहे त्याचे मोल कुठं मोजता येणार नाही। आत्ताच्या घडीला निकाल म्हणजे निकाल अजून लांब आहे सोडा तर त्याच्या आधीच आत्ता त्याला बोलायला लागलेलं आहे कारण तेवढं त्यांचं कार्य आहे आणि सगळ्या भागात आता त्यांची फक्त चर्चा आहे की विश्वनाथ पवार सरपंच आणि त्यात त्याचे कोणत्याही पक्षाचं झेंडा न घेता गेली 7 वर्षे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे। आणखी पंचायत समितीला उभारले ग्रामपंचायत सदस्य सरपंच आहेत आणि पवार घराणं हे केंद्रीतील कोणत्याही लोकांना कोणताही लोक त्यांच्या घरी येऊन देत त्यांना परत गेलेली अशी कधी घडलेलं नाही। आणि आत्ताच्या त्या सीए मतदारसंघाच्या इलेक्शनमध्ये 1 नंबरचा उमेदवार म्हणला तर विश्वनाथ पवार आहे आणि आमच्या केरली ग्रामस्थाच्या वतीनं म्हणा तर वैयक्तिक माझं एक मत की सरासरी 5 ते 6 हजारच्या लीडनं विश्वनाथ पवार विजय होणार यात तीळ मात्र शंका नाही। आणि त्यात लाडक्या बहिणींचा परिणाम शिंदेसाहेबांचा शिवसेना पक्ष नरके साहेबांचे उल्लेखनीय या भागात असलेले कार्य त्या सगळ्याची गोळाबेरीज केली आणि वैयक्तिक विश्वनाथ पवार युवा मंचची ताकद त्यामुळे रात्रंदिवस ती व्यक्ती त्याचे कार्यकर्ते राबलेले आहेत। त्या राबलेल्या कार्याची पोचपावती म्हणून विश्वनाथ पवार विजय होणार यात मात्र शंका नाही। विश्वनाथ पवार जिंदाबाद।